इसवी सन 1742 मध्ये मराठी फौजा बंगालात घुसल्या. या फौजांचं आधिपत्य करत होते नागपूरकर रघुजी भोसलेंचे दिवाण भास्करराव कोल्हटकर. तेव्हा बंगालात नवाब होता अलीवर्दी खान. हे नवाब खरं तर पूर्वीच्या काळी मुघलांचे सुभेदारच होते, पण जशी मुघलांची ताकद कमी झाली हे सुभेदाराचे नवाब झाले. अलीवर्दी खान आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं. मराठे वरचढ ठरले. मराठ्यांच्या या स्वाऱ्या बंगालात सतत होऊ लागल्या. मराठ्यांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी कलकत्ता शहराभोवती खंदक खणलं गेलं आणि पटना शहराभोवती संरक्षक भिंती बांधल्या गेल्या. बंगालमध्ये मराठ्यांचा प्रचंड धाक होता आणि या सतत होणाऱ्या मराठ्यांच्या स्वाऱ्या रोखण्यासाठी शेवटी बंगालचा नवाब अलीवर्दी खानाने मराठ्यांची तह केला आणि दरवर्षी मराठ्यांना 12 लाख रुपयांचा महसूल देऊ केला.